जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं. बघा, मुंबई उच्च न्यायालय लिपिक हमाल चालक आणि सोबतच पोलीस भरती, तलाठी आणि MPSC या एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचे विषय म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता तसेच मराठी ग्रामर आणि कॉम्प्युटर ज्ञान. बघा, ही सिरीज आपण सुरू केलेली आहे, जे आपण PYQच्या माध्यमातून घेतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सोबतच प्रत्येक प्रश्नाचे आन्सर हे कमेंट बॉक्समध्ये देत राहा, जेणेकरून तुमची रिव्हिजन हे चांगल्या प्रकारे होणार. तर आपण इतिहासपासून सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न, इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? बघा, YB चव्हाण, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे विठ्ठलभाई पटेल. बघा, 1923मध्ये स्वराज्य पक्ष या स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि याच पक्षाचे विठ्ठलभाई पटेल यांना सभापती म्हणून नेमण्यात आलं होतं, ते म्हणजे 1925मध्ये. तर बघा, पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? 1909, 1919, 1935, 1947. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे 1909, मार्ले मिंटो हा कायदा. पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणत्या वर्षी देण्यात आली होती? 1905, 1909, 1911 आणि 1913. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 1911. बंगालची फाळणी केव्हा झाली होती? तर 1905मध्ये. आणि कोणी केली होती? तर लॉर्ड कर्झन यांनी. बघा, पुढचा प्रश्न, स्थानिक स्वराज्याचे अधिनियम कोणत्या वर्षी पारित केले होते? 1880, 1881, 1882 आणि 1883. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 1882. लॉर्ड रिपन यांनी केले होते. आणि लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक देखील म्हणतात. बघा, पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, प्रश्न नीट वाचा. काय म्हटलं आपल्याला? पहिले भारतीय. तर बघा, लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी राजगोपालचारी. आणि मित्रांनो, जर का प्रश्न असा विचारला भारतातील पहिले गव्हर्नर, तर ते आहे माउंटबॅटन. बघा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी कायमधारा पद्धत सुरू केली होती? लॉर्ड विल्यम बेंटिंक, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवालिस. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत ही सुरू केली होती. पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नरने केली होती? मित्रांनो, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरीन, लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी 1905मध्ये बंगालची फाळणी हे केली होती. आणि त्याबद्दल जे आंदोलन झाले होते, त्या आंदोलनाला वंगभंग आंदोलन असे म्हणतात. बघा, तैनाती फौजची सुरुवात कोणी केली होती? लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड रिपन, वॉरेन हेस्टिंग. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजची सुरुवात केली होती. बघा, पुढचा प्रश्न, लॉर्ड डलहौसी यांनी सर्वप्रथम कोणते संस्थान खालसा केले होते? झाशी, सातारा, नागपूर, उदयपूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा. मित्रांनो, 1857चा जो उठाव आहे, त्या उठावाचा मेन कार्यकर्ता जो आहे की ज्यामुळे सर्वात जास्त भारतीयांमध्ये असंतोष पसरला, तो म्हणजे लॉर्ड डलहौसी. या एका व्यक्तीच्यानंच 1857 उठाव घडण्याचं महत्त्वाचं कारण आहे. बघा, यांनी बरेचसे संस्थाने खालसा केली होती. त्यामध्ये जसे की सातारा 1848, जैतापूर व संबलपूर 1849, भगत 1850, उदयपूर 1852, झाशी 1853, नागपूर 1854 याप्रमाणे त्यांनी खालसा केली होती. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तात्या टोपे, नानाजी पेशवा, बेगम हजरत महल, अझीमुल्ला खान. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे नानाजी पेशवा. आणि जे तात्या टोपे आहे हे त्यांचे सेनापती होते, तसेच अझीमुल्ला खान हे देखील त्यांचे सेनापतीच होते. आणि मुख्य नेतृत्व हे नानाजी पेशवा यांनी केले होते. बघा, पुढचा प्रश्न,
आता बघा भूगोलचे प्रश्न सुरू झालेले आहे. खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही? प्रश्न नीट वाचा मित्रांनो. काय विचारलं आपल्याला? नाही. तर मांजरा, पैनगंगा, वर्धा आणि गिरणा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गिरणा. ही तापी नदीची उपनदी आहे आणि मांजरा, वर्धा, पैनगंगा हे सर्व गोदावरीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? गोदावरी, भीमा, नर्मदा, तापी. तर बघा मित्रांनो आपल्याला काय विचारलं आहे? पश्चिम वाहिनी. तर सर्वात महत्त्वाची म्हणजे तापी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि भारतातील विचारल्यास नर्मदा होणार. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभला आहे? पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ठाणे. 25 किलोमीटरचा लागलेला आहे. तर रत्नागिरीला सर्वात जास्त 237 किलोमीटरचा किनारा लागलेला आहे मीटरचा. तर पुढचा प्रश्न. भीमा नदीच्या काठावरील शहर कोणते? बघा मित्रांनो जेजुरी, पुणे, पंढरपूर, अकोला. तर पंढरपूर हे भीमा नदीच्या काठी आहे. तर अकोला हे मोरणा किंवा मोरणी नदीच्या काठावर आहे. बघा पुढचा प्रश्न. प्रगरण बावळा हे वार्षिक पर्जन्य ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? गगन बावळा हे वार्षिक पर्जन्य ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि रायगड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? नागपूर, संभाजीनगर, ज्याला आधी औरंगाबाद म्हणत होते, पुणे, नाशिक. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो 10 ऑगस्ट 2025 रोजी अशाच प्रकारचा एक प्रश्न लिपिक मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी आला होता. तर बघा पुढचा प्रश्न. बारामती घाट कुठे आहे? मुंबई पुणे, पुणे बारामती, कराड चिपळूण, मुंबई नाशिक. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे बारामती. पुढचा प्रश्न. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड, ठाणे, पालघर, नाशिक. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे हे नाशिक. पुढचा प्रश्न. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे? भद्रावती, आजुर्णी, मोरगाव, धारणी, शिराळा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आजुर्णी मोरेगाव जे गोंदिया या जिल्ह्यात आहे. आता राज्यशास्त्र. बघा पहिला प्रश्न. राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? बघा आपल्याला विचारलं आहे महाधिवक्ता. तर बघा राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यपाल. कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे? बघा कलम एकदम महत्त्वाचे मित्रांनो. कलम पाठ केल्याशिवाय जमणारच नाही. बऱ्याचपैकी पेपरामध्ये कलमावर प्रश्न येतात म्हणजे येतात. बघा काय म्हटलं आहे अभिलेख न्यायालय. तर कलम 214, कलम 215, कलम 216, कलम 217. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 215. सध्या सर्वोच्च न्यायालयात इतर न्यायाधीशांची संख्या किती आहे 2019च्या नुसार? तर बघा 31, 32, 33, 34. आपल्याला काय विचारलं आहे इतर न्यायाधीश. तर त्यांची संख्या आहे 33 आणि प्लस एक सरन्यायाधीश असे टोटल 34 होतात. तर इतर न्यायाधीश आहे 33 आहे. बघा पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? आता विचारलं आपल्याला सर्वोच्च न्यायालय. तर बघा प्रधानमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती आणि संसद. तर संसदेला असतो कायदा करून ते सदस्य संख्या वाढवत असतात. पुढचा प्रश्न. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे प्रधानमंत्री. आणि नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015. बघा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्ताला शपथ कोणाद्वारे दिली जाते? मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, महान्यायवादी. आता बघा हा कन्सेप्ट काय आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक. तर राष्ट्रपती तर देणारच नाही आणि महान्यायवादीला एवढी अथॉरिटी नसते. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यपाल. पुढचा प्रश्न.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, आयोगावर भरपूर प्रमाणात प्रश्न विचारणं सुरू आहे. MPSC ग्रुप बी, ग्रुप सी आणि इतरही डी या सर्व एक्झाममध्ये आयोग महत्त्वाचे आहेत. तर बघा 1990, 1991, 1992, 1993. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 1993. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? बघा, महाराष्ट्र म्हणजेच MPSC यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 60 वर्ष, 62 वर्ष, 65 वर्ष आणि 70 वर्ष. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 62 वर्ष. तर UPSCचा 65 वर्ष. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला आहे? 101वी घटनादुरुस्ती, 102वी घटनादुरुस्ती, 103वी घटनादुरुस्ती, 104वी घटनादुरुस्ती. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे 102वी घटनादुरुस्ती 2018ला करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. 101वी घटनादुरुस्ती 2016ला झाली, जे की GST बाबत आहे. त्यानंतर 103वी घटनादुरुस्ती 2019मध्ये झाली आणि सोबतच 104वी घटना देखील 2019मध्ये झालेली आहे. यामध्ये 104मध्ये घटनादुरुस्ती करून SC ST यांचा रिझर्वेशन हे 2030पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. हे देखील लक्षात राहू द्या, 2030 केलेलं आहे. आणि तसंच सोबत अँग्लो इंडियन यांचा दर्जा देखील यांना सदस्यत्व जे राखीव होतं ते कमी करून घेण्यात आलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न, कलम 39 हे कशाशी संबंधित आहे? तर बघा, स्त्री व पुरुषांना पुरेशी उपजीविकाची साधने मिळवण्याचा समान अधिकार. 2. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, ग्रामपंचायतीचे गठन, सर्वांना समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर विषयक सहाय्य. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 4. बघा, 42वी घटनादुरुस्ती 1976मध्ये ही कलम समाविष्ट करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, आता बघा चालू घडामोडी. भारताचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? काय विचारलं आपल्याला? लोकपाल. तर बघा, अजय खानविलकर, पिनाकी घोष, गिरीश मुर्मू, वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अजय खानविलकर. बघा, इथे पिनाकी घोष दिलेला आहे. हे भारताचे पहिले लोकपाल आहे आणि अजय खानविलकर हे सध्या करंटचे लोकपाल आहे. तर बघा पुढचा प्रश्न, भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली? समीर शहा, हिरालाल समरिया, माधवीपुरी बुच, दिनेश वाघमारे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे हिरालाल समरिया. हे पहिले दलित व्यक्ती म्हणून नियुक्त झालेले आहे, हे देखील लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली? DN चौधरी, उर्जित पाल-मदन, दिनेश वाघमारे, सुजेता सैनिक. मित्रांनो, जे ऑप्शनमध्ये नाव दिसत आहे हे सर्व इम्पॉर्टंट आहे. हे करंटशी रिलेटेड आहे. यांचे नाव तुम्ही सर्च करू शकता, जेणेकरून यांच्याविषयी आणखी माहिती मिळवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकता कामा नये. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे दिनेश वाघमारे. हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, सचिन सर्जेराव खिलारी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक, निशाणेबाजी, गोळाफेक, उंच उडी. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे उंच उडी. हा खिलाडी जो आहे नुकताच याला पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि हा सातारा राज्याची सातारा जिल्ह्यातली रहिवासी आहे. बघा, IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? महत्त्वाची नियुक्ती आहे मित्रांनो. उर्जित पटेल, अजय बंगा, रघुराम राजन, शक्तिकांत दास. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे उर्जित पटेल. आणि अजय बंगा जे आहे हे वर्ल्ड बँकचे अध्यक्ष आहे, हे देखील लक्षात राहू द्या. तसंच पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेची अध्यक्ष V नारायण हे आहे? तर बघा, इस्रो, सेबी, नाबार्ड, DRDO. तर बघा, V नारायण हे इस्रोचे 11वे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले यांनी सोमनाथ यांची जागा घेतली. मित्रांनो, आता बघा, इस्रो याची स्थापना 15 ऑगस्ट 1969मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय
बंगळूर येथे आहे. हे देखील सोबत लक्षात राहू द्या. आणि मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. याच प्रकारे आपण PYQ सिरीज पुढेही घेणार आहोत. आणि याच व्हिडिओला लाईक देखील करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.